सर्वेक्षण जे झालेलं आहे त्याचा अहवाल सादर झालाय, मात्र जरांगे पाटील वारंवार ज्या मागण्या करतायत त्याबद्दल मुख्यमंत्री काहीच बोललेले नाहीयेत। नाही, आता हा जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे आणि आता अहवाल याच्या आधी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला होता। आता मागच्या 8-15 दिवसाच्या काळात सरकारने शासनाने घरोघरी जाऊन अशा पद्धतीने सर्वे बनवलेला आहे। उद्या मला असं वाटतं हा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून पुन्हा एकदा नव्यानं मराठा आरक्षण सरकार देऊ शकतं, पण हे आरक्षण टिकलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। सरकार पुन्हा एकदा निवडणुकीची स्टंटबाजी करणार, पुन्हा एखादा कायदा करणार, या कायद्याला चॅलेंज होणार आणि पुन्हा तसं होणार। असं होऊ नये आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे करायचं तर केंद्रातून एकदा संसदेतून याचा कायदा होण्याची आवश्यकता, जी 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवण्याची गरज आहे। निश्चित आता या सगळ्या मागासवर्गीय आयोगाला हा शिफारसी मराठा समाजाच्या बाजूने करेल, त्या सगळ्या गोष्टी होईल, पण याला तर चॅलेंज होणार आहे, याला तर चॅलेंज होईल असं मला वाटतं। आपण सरकार निवडणुकीसाठी स्टंटबाजी करतं की काय, अशा प्रकारचा प्रश्न निश्चित मराठा समाजाच्या मनात निर्माण होणार आहे। अगदी दानवेजी, जसं तुम्ही म्हणताय की निवडणुकांच्या आधी सरकार मराठा आरक्षणाविषयीची स्टंटबाजी करताना दिसू शकतं, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अतिरिक्त आरक्षण आम्ही देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देताना दिसतायत, मात्र ओबीसीमधून आपल्याला आरक्षण हवं ही मागणी पहिल्या दिवसांपासून जरांगे पाटील यांनी रेटली आहे। सगळे मराठा समाज हीच मागणी करतोय, याच्याबद्दल काहीच बोलताना दिसलं नाहीये कोणी। हे सगळ्यांना माहिती आहे की 50% मर्यादा ओलांडली तर मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी ते टिकणार नाही, म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी बऱ्याच लोकांची जरांगे पाटलाच्या आंदोलनाची पण आहे। पण याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची आणि राजकीय पक्षाची आहे। आणि मग या सगळ्याच्या त्याला पर्याय एकच आहे ना, एक आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर वाढवणं। हे जर झालं तर मराठा आरक्षण दिल्यावर त्याला धक्का लागणार नाही, असं तुम्ही आरक्षण दिलं त्याला 100% पुन्हा धक्का लागू शकतो। दानवेजी, 20 फेब्रुवारीला सरकार आता एक विशेष अधिवेशन बोलावणार आहे आणि हा जो अहवाल आलेला आहे मागासवर्ग आयोगाचा त्यावरती चर्चा केली जाणार आहे। या चर्चेच्या दरम्यान तुमची भूमिका काय असेल नेमकी? नाही, चर्चा तर होईल। आता अहवालात काय आहे, कशा पद्धतीनं आधीच्या अहवालात काय आहे, आधी सुप्रीम कोर्टाने कोणत्या कोणत्या विषयावर आक्षेप घेतलेला आहे, त्याचं फुलफिलमेंट या अहवालात आहे का, हा अहवाल कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, या सगळ्या गोष्टी आणखी एखादा सदावर्ते सरकारच्याच बाजूनं मुख्यमंत्री हे करतील आणि एखाद्या दुसऱ्या पार्टीच्या बाजूनं विशेषतः भाजपच्या बाजूनं आणखी याच्या विरोधात एखादा सदावर्तेसारखा वकील उभा केला जाईल का, या सगळ्या गोष्टीवर हे सगळं भवितव्य अवलंबून आहे। दानवेजी, जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आता सादर करण्यात आला, खरं तर खूप कमी वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे सर्वेक्षण झालं, त्यामुळे मराठा जे आंदोलक आहेत किंवा मराठा आरक्षणासाठी जे मागण्या करतायत त्यांनी सुद्धा एकूणच या सर्वेक्षणाविषयी सुद्धा आक्षेप घेतलेले होते। ठीक आहे, आक्षेप तर सगळ्या देशात असतात, त्याला काय कोणत्या गोष्टी काही केलं